नमस्कार लाडक्या बहिणींनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अनेक लाडक्या बहिणींना खूप सारे प्रश्न पडलेले आहे। तर लाडक्या बहिणींनो, 15 ऑक्टोबर ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती। तर ज्या लाडक्या बहिणींनी 15 ऑक्टोबरला फॉर्म भरलेला आहे तर त्यांच्या फॉर्मचं नेमकं काय होणार आहे, त्यानंतर नवीन फॉर्म भरणे सुरू होणार आहे का, त्यानंतर उशिरा फॉर्म भरलेल्या महिला भगिनींना किती पैसे मिळणार आहे, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे घेऊन आपण या व्हिडिओमध्ये आलेलो आहे। त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो पूर्ण बघा, तरच आपल्याला नेमकं कळणार आहे की 15 ऑक्टोबर नंतरच्या फॉर्मची स्थिती काय असणार आहे आणि नवीन लाडक्या बहिणींना आता संधी मिळणार आहे किंवा नाही। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे कळणार आहेत। तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल। तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती। तर लाडक्या बहिणींनो, आपल्याला माहिती आहे की आज विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये महायुतीचा प्रचंड असा विजय झालेला आहे आणि या विजयाचं जे काही महत्त्वाचं कारण आहे तर ते म्हणजे लाडकी बहीण योजना आहे। लाडक्या बहीण योजनेमुळे महायुतीला प्रचंड असा विजय मिळालेला आहे, कारण लाडक्या बहिणीने जे काही वोटिंग केलेलं होतं विधानसभा निवडणुकीमुळे, तर वोटिंगमुळे महायुतीचा प्रचंड असा विजय झालेला आपल्याला दिसून येईल। त्यामुळे आता मात्र शिंदे सरकार परत पुन्हा 5 वर्षासाठी सत्तेत आलेलं आहे आणि 25 तारखेला म्हणजे सोमवारला या सरकारचा शपथविधी होणार आहे आणि त्यामुळे आता मात्र पुढील 5 वर्षासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कंटिन्यू असणार आहे, तर याला कोणतीही अडचण येणार नाही। तर लाडक्या बहिणींनो, आता ही पुढे काही जे काही प्रश्न आहे तर त्या प्रश्नाची जर आपल्याला उत्तरे मिळाली तर निश्चितच आपला फायदाही होऊ शकतो किंवा तोटाही होऊ शकतोय। परंतु यासाठी काय करायचंय आपण, की जर अजूनपर्यंत या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, म्हणजे या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला मिळून जाणार आहे। त्याचबरोबर या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आशा आहे की आपण सगळ्यांनी या व्हिडिओला लाईक केलेला असेल। तर बघूया लाडक्या बहिणींनो आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरे। तर बऱ्याच लाडक्या बहिणींनी कॉमेंट्स मध्ये टाकलेलं होतं की मी जो फॉर्म भरलेला आहे तर तो 15 ऑक्टोबरला शेवटी फॉर्म भरलेला आहे, तर आता माझ्या फॉर्मचं नेमकं काय होणार आहे, माझा फॉर्म मंजूर होणार आहे किंवा नाही आणि मला या योजनेचे पैसे मिळणार आहे किंवा नाही। तर लाडक्या बहिणींनो, हे लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि याच योजनेमुळे शिंदे सरकारला पुन्हा आता सत्तेत येता येणार आहे। म्हणजे लाडक्या बहिणींनी जे काही भरघोस मतदान देऊन त्यांचा विजय केलेला आहे त्यामुळे ते परत सत्तेत आलेले आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना पाहिजे तेवढा पैसा, पाहिजे तेवढा न्याय देणे अपेक्षित आहे आणि शिंदे सरकार ते करणार पण आहे, कारण त्यांना माहिती आहे लाडक्या बहिणीचा सपोर्ट जर आपण घेतला नाही तर आपण परत सत्तेत येऊ शकत नाही। म्हणून आता पुढील 5 वर्ष लाडक्या बहिणींसाठी खूप साऱ्या योजना राबवल्या पण जाणार आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ आपल्याला कंटिन्यू मिळणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, जर आपण 15 ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भरलेला असेल तर त्या फॉर्मचे नेमकं काय होणार आहे, तर लाडक्या बहिणींनो आता बघा, सोमवारपासून हे सगळे फॉर्म चेक केले जाणार आहे। म्हणजे फॉर्मचं जे काही स्क्रुटिनी आहे आणि चेक करण्याची प्रोसेस सोमवारपासून सुरू होणार आहे। कारण होऊ शकते पुढील 4-5 दिवसामध्ये आपले फॉर्म चेक होऊ शकतात आणि त्यानंतर आपला फॉर्म हा मंजूर होऊ शकतो आणि एकदा फॉर्म जर मंजूर झाला तर आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही, कारण फॉर्म मंजूर झाल्यानंतर त्या महिन्यापासून पुढच्या महिन्याचे लाभ आपल्याला मिळत जाणार आहे। त्यामुळे आता एकच होणार आहे, थोडं वेट करा, शांत बसा, पुढच्या 4-5 दिवसामध्ये आपला फॉर्म चेक केला जाईल आणि फॉर्म मंजूर झाल्यानंतर आपल्याला एक मेसेज येईल। तो मेसेज काय असणार आहे की आपण जो काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी भरलेला फॉर्म होता तर तो आता मंजूर झालेला आहे। म्हणजे फॉर्म मंजूर झाल्यानंतर आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही। ऑक्टोबर महिन्यामध्ये हा फॉर्म मंजूर झालेला आहे, म्हणजे आपल्याला ऑक्टोबर महिन्याचे लाभ निश्चित मिळणार आहे।
त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत की आपल्याला मागील लाभ मिळणार आहे किंवा नाही. त्यानंतर पुढची गोष्ट आहे, तर त्यासाठी लाडक्या बहिणीनं ज्यांनी 15 ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भरलेला आहे तर त्यांनी थोडं 4-5 दिवसाची वेट करायची आहे. तर त्यांचा फॉर्म हा मंजूर होणार आहे आणि मंजूर जर झाला नाही, त्यामध्ये इन केस काही त्रुटी आल्या तर त्या सुद्धा आपल्याला कळवल्या जाणार आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या फॉर्मची सद्यस्थिती माहिती होणार आहे. नंबर 1. त्यानंतर लाडक्या बहिणीनं आता दुसरा प्रश्न लाडक्या बहिणींनी विचारलेला होता की नवीन फॉर्म भरणे कधी सुरू होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, मला माहिती आहे की थोड्याहून आपल्या हातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरणे झालेला नाही. तर यासाठी अनेक कारणे आहे की अनेक लाडक्या बहिणींचं जे काही उत्पन्नाचा दाखला होता तर तो मिळालेला नव्हता. त्याचबरोबर काहीकडे आधार नंबर नव्हता किंवा आधार कार्ड नव्हतं. काही महिला भगिनींचं बँक अकाउंट पण नव्हतं. त्यामुळे सुद्धा हे प्रॉब्लेम्स आलेले आहे. त्यांना वेळेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरता आलेला नाही. तर लाडक्या बहिणींनो, ज्या महिला भगिनींचे ह्या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरता आलेला नाही, त्यांना सुद्धा आता संधी मिळणार आहे. तर होऊ शकते की डिसेंबर मध्ये अपेक्षित आहे पुन्हा या योजनेसाठी फॉर्म भरणे सुरू होणार आहे. त्यामुळे आता आपल्याला डिसेंबरची वाट पाहावं लागणार आहे. डिसेंबर महिन्यामध्ये या योजनेसाठीचे फॉर्म परत भरणे सुरू होणार आहे. त्यामुळे अजूनपर्यंत ज्या काही लाडक्या बहिणी राहून गेलेल्या आहेत त्यांनी कॉमेंट्समध्ये कॉमेंट्स करायचं आहे की माझा फॉर्म भरणे अजून राहून गेलेले आहे. म्हणजे काय होईल की आपल्याला नेमकी संख्या किती आहे लाडक्या बहिणींची की ज्यांचा फॉर्म अजून भरायचा राहून गेलेला आहे. आणि मी आपल्याला सांगतो, डिसेंबर मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सगळ्या लाडक्या बहिणींना संधी देणार आहे. का तर त्यांना माहिती आहे की जर आपल्याला कंटिन्यू सत्तेत जर राहायचं असेल तर लाडक्या बहिणींची जादू, लाडक्या बहिणींचा सपोर्ट घेतल्याशिवाय आपल्याला सत्तेत राहता येणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता शिंदे सरकार जे काही उर्वरित महिला भगिनी आहे की ज्या पात्र आहे परंतु फॉर्म भरू शकलेल्या नाही, तर त्यांच्यासाठी डिसेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरणे सुरू होण्यासंदर्भात तातडीची सूचना येणार आहे. त्यानंतर आता लाडक्या बहिणींनो, तिसरा प्रश्न जी काही कॉमेंट्स केलेली होती लाडक्या बहिणीनं की नेमके आता 15 ऑक्टोबर नंतर फॉर्म भरलेल्या लाडक्या बहिणींना किती पैसे मिळणार आहे, मागील महिन्याचे पैसे मिळणार आहे का पुढील महिन्याचेच फक्त पैसे मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, यासाठी 15 ऑक्टोबर पूर्वी एक GR आलेला होता आणि या GR मध्ये स्पष्ट करण्यात आलेलं होतं ज्या लाडक्या बहिणी 30 सप्टेंबर नंतर फॉर्म भरणार आहे तर त्या लाडक्या बहिणींना फक्त त्याच महिन्याचे पैसे मिळतील. त्या लाडक्या बहिणींना फक्त त्याच महिन्याचा लाभ मिळेल. म्हणजे या ठिकाणी हे म्हणायचं आहे की लाडक्या बहिणींनो, जर आपण हा फॉर्म ऑक्टोबर मध्ये भरलेला असेल, बघा आपण फक्त हा फॉर्म ऑक्टोबर मध्ये भरलेला असेल तर आपल्याला या ऑक्टोबर महिन्याचाच लाभ मिळेल. अगोदरच्या महिन्याचे जे काही 7,500 रुपये इतर लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत तर ते आपल्याला मिळू शकणार नाही. म्हणजे 30 सप्टेंबरचा जो काही GR होता त्यानुसार ज्या लाडक्या बहिणी इथून पुढे फॉर्म भरणार आहेत त्यांना फक्त त्याच महिन्याचे लाभ मिळेल. या ठिकाणी लाडक्या बहिणींनी जे काही प्रश्न केलेला होता की नेमके पैसे किती मिळणार आहेत, तर मागचे जे काही 7,500 रुपये आहे तर ते मिळू शकणार नाही आपल्याला. तर लाडक्या बहिणींनो, हे लक्षात घ्या की ज्या महिला भगिनींचा फॉर्म ऑक्टोबर मध्ये भरलेला आहे आणि तो मंजूर झालेला आहे तर त्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचे 1,500 रुपये, त्यानंतर नोव्हेंबरचे 1,500 रुपये आणि डिसेंबरचे 2,100 रुपये असे टोटल 5,100 रुपये मिळणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, हे अतिशय महत्वाचं आहे की आपल्याला जर ऑक्टोबर मध्ये आपला फॉर्म जर मंजूर झालेला असेल तर आपल्याला ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तिन्ही महिन्याचे एकत्रित 5,100 रुपये मिळणार आहे. परंतु अजूनपर्यंत जर आपला फॉर्म मंजूर झालेला नसेल तर होऊ शकते की
आपल्याला नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हणजे ज्या महिन्यापासून हा फॉर्म मंजूर झालेला असणार आहे त्या महिन्यापासूनच आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे. त्यामुळे आता मात्र मानधनामध्ये वाढ झालेली आहे. आता 2100 रुपये डिसेंबर पासून मिळणार आहे. त्यामुळे होऊ शकते जरी अगोदर आपलं नुकसान झालेलं असेल परंतु आता मात्र इथून पुढे आपला फायदा होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, मला वाटतं या सगळ्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला मिळालेली असेल. त्यामुळे आता अजूनपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा कृपया. त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.